प्रतिमा आहेत, या सर्वांवर भारतीय जनता पक्ष जो खोटे आहेत त्यांना समजलं पाहिजे। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि ज्या टिपू सुलताननी अखंड हिंदूंची कत्तल केली, धर्मांतर केली, त्यांच्या समर्थनासाठी ते उतरले, त्यांना लाज वाटली पाहिजे। निषेध हा हर्षवर्धन सपकाळांचा आहे आणि त्यांना इथून पुढच्या काळामध्ये पुण्याच्या रस्त्यावरती फिरून देणार नाही। तर पुणे आणि नागपूर या मोठ्या शहरांमध्ये सध्या भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे। हर्षवर्धन सपकाळ यांचे पोस्टर फाडण्यात आलेत। हर्षवर्धन सपकाळ यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं। टिपू सुलतान वीर योद्धा शिवाजी महाराजांच्या समकक्ष म्हणून त्यांना पाहायला हवं असं विधान खरं तर हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं आणि त्यांच्या या विधानानंतर राज्यभर याचे आता पडसाद उमटतायत। नागपूर पुणे या ठिकाणी सध्या भाजप आक्रमक झाली आणि भाजपकडून आंदोलन केलं जात आहे। यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टरला काळं फासण्यात आलं, त्यांचे पोस्टर जाळण्यात सुद्धा आले। हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कारवाई करावी असं यावेळी भाजपकडून म्हटलं जाते। तर दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा आपली बाजू मांडलेली आहे। याच्या आधी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल विकृत असं विधान केलं होतं। त्यांच्यावर काही कारवाई भाजपनं का केली नाही असा सवाल सपकाळ यांनी विचारला। तर नागपूरमध्ये सुद्धा भाजपकडून आंदोलन केले जाते। सध्या कशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे। तेजस, नागपूरमध्ये सध्या काय वातावरण पाहायला मिळते, कशा पद्धतीने आंदोलन होतं? नक्कीच नागपुरात जर बघितलं भारतीय जनता युवा मोर्चा चांगलीच आक्रमक झाली आहे। भाजपच्या वतीने नागपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जे आहेत ते हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टरवर जे आहे ते जोळे महाराज जे आंदोलन करतात आणि आक्रमक पवित्र सत्तेच्या घडीला जे आहे नागपुरात भारतीय जनता पक्षाच्या युवा विंगने घेतलेल्या चित्र सत्तेच्या घडीला दिसत आहे। या पद्धतीने काल हर्षवर्धन सपकाळ यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर जर बघितलं असेल तर भारतीय जनता युवा मोर्चा सुद्धा आता आक्रमक झालेली आहे। एकूणच जर बघितलं असेल तर नागपूर हा जो आहे संघाचा मुख्यालय आहे, दीक्षाभूमी या ठिकाणी अशाच वेळी जर बघितलं असेल तर ऐतिहासिक जो चौक आहे छत्रपती शिवाजी तेजस, तुम्हाला थोडंसं थांबवते। सध्या आपण पाहतोय सगळीकडेच आक्रमकपणे भाजपकडून आंदोलन केली जात आहेत। मुळात असे की काल आम्ही या संदर्भात पर्वती पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही टिपू सुलतानची केली। जे छत्रपती शिवाजी महाराज हे पुरुष आहेत आणि टिपू सुलतान याची क्रूरता सगळ्या देशाला माहिती, त्यांनी हिंदूंच्या कत्तली केल्या। त्यामुळे टिपू सुलतानचं उदात्तीकरण करणाऱ्या काँग्रेसच्या विरोधात या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत। काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते जर आपण छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। या काँग्रेसच्या बैलाला, या काँग्रेसच्या बैलाला अरे बोल जवाना, अरे बोल जवाना। सध्या पुणे नागपूर यांच्यासह अनेक ठिकाणी भाजपकडून आंदोलनं केली जात आहेत। पुण्यामध्ये भाजप आता आक्रमक झालेली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदारपणे आंदोलन केलं जात आहे। खरं तर हर्षवर्धन सपकाळ यांनी एक विधान केलं होतं। त्यांना मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांच्या कक्षामध्ये टिपू सुलतानची प्रतिमा लावली होती आणि यावरून हर्षवर्धन सपकाळ